विक्रम, आपण कितीही मोठ्या घरात गेलो ना तरी हे घर मी कधीच विसरू शकणार नाही। या घरात मी तुझ्याबरोबर माझं पहिलं पाऊल टाकलंय। आमच्यासाठी या घराचं महत्त्व खूप वेगळं आहे देवे। आम्ही घर सोडलं आणि रात्रंदिवस आसरा शोधण्यासाठी आम्ही वणवण भटकत असताना या घराने आम्हाला आसरा दिला। घराचं महत्त्व काय असते पहिल्यांदा कळलं आम्हाला आयुष्यात। विक्रमादित्याचा विक्रम झालेला बघितला या घराने। विक्रम, इथले शेजारी म्हणजे गंमतच होती ना। समोरच्या खिडकीचा पडदा बाजूला केला की काहीतरी मागण्यासाठी आलेल्या शोभा काकू। नाक्यावरचा मायेटकर, बजरंग दादा, बाकी सगळी मंडळी, प्रत्येकाचं लक्ष आमच्याकडे। आम्ही घरातनं कधी बाहेर पडतोय, घरी परत कधी येतोय, रात्री खोलीतला लाईट कधी लावतोय, कधी बंद करतोय। प्रत्येक जण ना अगदी खऱ्या अर्थाने आपल्या पर्सनल लाईफ मध्ये ढवळाढवळ करत होता, पण आम्हाला कधीच त्यांचा राग नाही आला। कसं येणार विक्रम? आपल्या अडी अडचणीला हीच मंडळी तर धावून आलीत। आपल्या आयुष्यातल्या किती आठवणी या घराशी निगडीत आहेत। आता ह्याच आठवणी मनात जपायच्या। नुसत्या जपायच्या नाही, या आठवणी जाताना आपल्या मनात साठवून घेऊन जायच्या। कसं काय? अरे ते रणवीरला आणि ते नताशाला तुमचं डाऊट तर आलं नाही ना? नाही आला। उलट त्यांची खात्री पटली आहे की मी तुमच्याशी गद्दारी करून त्यांच्यासाठी काम करतोय। ते असंच समजत राहणार असं काहीतरी करा म्हणजे झालं। समजलं का? हो अप्पा। विचार ते रणवीर राजेश शिर्के, तुला वाटलं की ते गेम फक्त तेच खेळू शकतं म्हणून। रंगाला हे डस्ट लावून अखाडा गाजवणार हे लिंगप्पा, त्याच्याशी त्याचं पहिलं ओळख झालं नाही का? हा? दिला की नाही धोबी पछाड त्याला? हो अप्पा, तुम्ही मला दिलेल्या कोटेशन वरून आता ते त्यांचं कोटेशन भरणार आहे आणि मग त्याच्या कंपनीचं दिवस भरणार। विचार रणवीर राजेश शिर्के, आता असं रोज कोटेशन पाठवणार आणि तुमच्यावर मॅड होण्याचं वेळ आणणार, नाहीतर नुकसान करून मॅड होण्याचं वेळ आणणार, पण मॅड करणार एवढं नक्की बघा। विक्रमादित्य, तुम्ही काही दिवस इथे राहिलात, आमच्यात वावरलात, यावर विश्वासच बसत नाहीये बघा।
पण आम्ही मात्र खूप चांगल्या लोकात वावरलो यावर आमचा अजूनही विश्वास बसतोय. मोठ्या घरात चालले बाप्पा, आम्हाला आनंद आहे, पण आमच्या आठवण गिटवण ठेवसा. शोभा काकू असं काय करताय? नवीन घरात राहायला गेल्यावर जर रात्री खूप वेळ लाईट सुरू राहिले तर आम्हाला तुमची आठवण येणारच ना. माय बाई कशा बोल. अहो शोभा काकू, नाही माय बाई, नाही रडत तुम्ही. मला काय म्हणायचं आहे, काही पूर्वपूर आलं तर तू घर होतं मागा सावराले, आता कुणाकडे मागाव आम्ही? अहो असं काय बोलताय? आम्ही इथून नवीन घरात चाललोय याचा अर्थ असा नाही की आम्ही तुम्हाला सोडून चाललोय, आणि तेही तुमचंच घर आहे. तुम्हाला जेव्हा वाटेल ना तेव्हा तेव्हा सरळ आमच्या घरी निघून या. कशी साजरे बोलते माय पोर. देवयानी, आपण निघूया आता, उशीर होतोय. देवयानी ताई, तुम्ही तर चाललात, पण आमच्या मुलांच्या शाळेचं काय? अहो तुमच्यामुळेच तर त्यांना अभ्यासाची गोडी लागली होती. डबूची आई, तुम्ही त्याची काळजी करू नका. मुलांच्या भवितव्याची जेवढी तुम्हाला काळजी आहे ना तेवढीच काळजी मलाही आहे. आणि जोपर्यंत इथे नवीन शाळा सुरू होत नाही, मुलांना ॲडमिशन मिळत नाही, तोपर्यंत आपल्या वस्तीतली शाळा तशीच सुरू राहणार आहे, आणि मीही तिथे शिकवायला येणारच आहे. हा पण अट एकच, तुम्ही सुद्धा रेग्युलर शाळेत यायचंय. चल देवयानी, शिजोरी ठेव जो. झुणका भाकर आहे गरीबाची, दोघही जण खा जा. कशाला? पाय हो कशी बोलते. त्या नाही लागत काय? परके आहोत का आम्ही? एवढं घेऊन जाजो, आणि तिथं घर लावशील का काय करशील? स्वयंपाक करत बसशील काय? घेशी तर येऊ आम्ही? येतो. काय वहिनी, आज एकदम खुश दिसताय, काही विशेष? अगं हो, विशेषच नाही का. देव आणि विक्रम आज नवीन घरात शिफ्ट होत आहेत. काही इलाजच नव्हता म्हणून त्या वस्तीत राहत होते ते. आता खऱ्या अर्थाने त्यांच्या संसाराला सुरुवात होईल. वाह, खिरीचा अगदी घमघमाट सुटलाय. साक्षीला खूप आवडते खीर. तिचा आज इंटरव्ह्यू आहे ना. एकदा पोलीस ऑफिसर झाली की माझी जबाबदारी संपली. वहिनी, जरा कमी गोड वाटते. हो हो, मग तुझ्या अंदाजाने घाल थोडी साखर. बर. अभिलाषा, अगं मीठ आहे ते. अरे देवा, अहो पाहिलं, हे असं होतं नेहमी माझ्या हातून, म्हणून मी कामाला हात लावत नाही. आता काय करायचं? अगं राहू दे, म्हणजे कोणी मुद्दाम करतं का असं? मी करीन दुसरी खीर, तू नको काळजी करू. हा बहिणी, एक बोलू? बोल ना. नाही म्हणजे माझं बोलणं पटलं नाही तर मी तुमच्या सुखामध्ये मिठाचा खडा टाकते, असं जर समजणार नसाल तर बोलते. बहिणी, देऊ आणि विक्रमने नवीन घर घेतलं म्हणजे त्यांचा संसार सुखाचा होणार आहे का? रणवीर राजे आणि विक्रम मधला वाद तुम्ही एवढ्यात विसरलात? ते दोघे कुठेही राहायला गेले ना तरी रणवीर राजे शिर्के त्यांची पाठ सोडणार नाही. अभिलाषा, अगं असं नको बोलूस. अहो खरं तेच बोलतेय. आता साक्षीचंच घ्या ना. हजारो मुलं परीक्षेला बसतात, त्यातले 100-200च पास होतात, त्यातली सुद्धा 50% इंटरव्ह्यूला पास होतात, आणि जागा किती असतात? 10 ते 15. आता एवढ्यांमध्ये आपल्या साक्षीचा निभाव लागणार आहे का? तुम्ही जरा विचार करा ना. अभिलाषा, मला फक्त एकच कळतं, माझी साक्षी नक्की पोलीस ऑफिसर होणार.
तुम्ही म्हणताय ना, तर आपण ठरवून चाललो की साक्षी पोलीस ऑफिसर होणार. पुढे काय? देऊप्रमाणे साक्षीचंही लग्न होईल असं तुमचं स्वप्न असेल, हो ना? अहो, पण त्यासाठी तिने त्या अतिरेकेला विसरायला हवं ना. स्वप्न बघण्यापासून आपण कोणाला अडवू शकत नाही. फुकटात स्वप्न पाहायला मिळतात, म्हणून प्रत्येक जण वाटेल तशी स्वप्न पाहायला मोकळा. बहिणी, खिरीसाठी दूध आहे ना, का आणून देऊ? नाही आहे. बस. सावकाश ना दादा. अगं पाडणार आहे का तू? अरे चुकून पडलं तर. सावकाश नाही रे गादी, पडेल. सांगितलं. आता पुरे. नाही सांगितलं. हे कुठे घेऊन चाललंय? तर हे मागच्या बाजूला टाक. अरे असं काय करतोस? लागतील खुर्च्या आपल्याला. आणि नवीन आहेत त्या विक्रम. या 200 रुपयांच्या खुर्च्या तू आपल्या 50 लाख रुपयांच्या बंगल्यात ठेवणार आहेस? 50 लाख रुपयांचा बंगला आणि 200 रुपयांच्या खुर्च्या तूच घेऊन आलाय. त्यामुळे माझ्यासाठी या दोन्ही गोष्टी तितक्याच अमूल्य आहेत. कळलं ना तुला? नेऊन ठेव आतमध्ये. हे बघ, आपल्या घरातलं फर्निचर झालं ना की मग ह्या खुर्च्या आपण मागच्या अंगणात ठेवूया. डोळे बंद कर पटकन. का? डोळे बंद कर. हाताची घडी तोंडावर बघ. आता हाताची घडी कशा? पटकन डोळे बंद कर. आणि आम्ही सांगत नाही तोपर्यंत डोळे उघडायचे नाही. उघडू मी डोळे? सॉरी. हां, पायरी आता. अजून एक. पायरी संपली. उघडते ना डोळे? नाही. ये ये. विक्रम, आता उघडू का डोळे? नाही. अरे तोंडावर बोट नाही ठेवलंस. हाताची घडी, तोंडावर बोट, डोळे बंद. कसं शांत शांत वाटतंय सगळं. आता मी उघडी ना डोळे? नाही नाही नाही. इकडे बस बस बस. सावकाश सावकाश. बस 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 बस. हां बस. ये पाहते. हां थांब थांब. ओके, आता 3 म्हणले की डोळे उघड. लवकर. 1 2 3. विक्रम, हे सगळं फर्निचर तू एवढ्या लवकर कसं काय? बस. देवाने आजकाल पैसा फेकला ना की काही मिळतं. हॉलमधल्या फर्निचर पासून किचन मधल्या कुठल्याही गोष्टीपासून ते बेडरूम मधल्या वॉर्डरोब पर्यंत काही. पण विक्रम, एवढा खर्च लगेच करायची काही गरज? देवाने, आम्ही तुझ्यासाठी घेतलेल्या छोट्या छोट्या गोष्टी तुझ्यासाठी जशा अमूल्य आहेत, तशाच त्यामुळे तुझ्या चेहऱ्यावर येणारा आनंद सुद्धा आमच्यासाठी खूप अमूल्य आहे. ते आहे. तरीही विक्रम, हे बघ, आता तुझे दादू, साक्षी, काका काकू, आई, नील भैया, रागिणी वहिनी, प्रिया वहिनी हे सगळे आपल्या घरी येतील तेव्हा बसतील कुठे? विक्रम, इथे अशी एक मोठी सतरंजी घालायची आणि त्याच्यावर बसून सगळ्यांनी मस्त गप्पा मारायच्या. खूप गंमत येते.
देवयानी ते सगळे लोक इथे बसतील सोफ्यावरती आणि सतरंजी घेऊन आम्ही असू बाहेर गार्डनमध्ये. आणि आमच्या बरोबर असतील एक 5-6 छोटे छोटे विक्रम आणि 3-4 छोट्या छोट्या देवयानी. घाबरू नकोस, आता लगेच नाही काही, एक 5-6 वर्षांच्या काळात पुढच्या. आणि ते सगळेजण आम्हाला काय म्हणतील माहिती आहे?